हे हाय, वेलकम टू माय चॅनल. खूप रश असल्याने ना जेजुरीमध्ये तर आमचं दर्शन झालं नाही. मग त्याच्यानंतरने ना आम्ही दीदींकडे गेलो. दीदी म्हणजे माझ्या नणंद. खाली आम्हाला पूर्वा पिकअपसाठी आली होती, कारण आम्हाला थोडंसं कन्फ्यूज होत होतं की बिल्डिंग बी का सी. मग ती आल्यावर आम्हाला थोडंसं इझी गेलं. दीदीचं होम टूर. ट्रॅव्हलिंग इतकी झाली होती की जवळपास 8 ते 10 तास. मुलं तर अक्षरशः थकून गेली होती. मग आम्ही जाईपर्यंत ना दीदीने स्वयंपाक बनवून ठेवलं होतं. मग सगळे जेवण केलो. दुसऱ्या दिवशी ना आमचं प्लॅन होतं की इस्कॉन टेम्पलला जाणार होतो. दीदीने सांगितलं होतं की आपण दुसऱ्या दिवशी इस्कॉन टेम्पलला जाऊया. त्याच्यासाठी मीही लवकर उठले आणि दीदींना थोडीशी कामात मदत केली. माझ्या दीदीना इतके शांत स्वभावाचे आहेत ना, त्या एक इन्स्पायरेशनच आहेत माझ्यासाठी. नेहमी मी काही ना काही त्यांच्याकडून शिकतच असते जेव्हाही मी त्यांना भेटते. नाश्ता झाल्यानंतर ना आधी मग मी माझं आवरले, मग नंतर परीला रेडी केले, कारण तिचे फार नखरे असतात ऐन टायमाला. परीने नाश्ता केला नव्हता कारण तिचं हट्ट, तिला मॅगी खायचं होतं. पण मॅगी हेल्थसाठी चांगलं नाही सारखं सारखं, म्हणून मी तिच्यासाठी पोहे घेतले होते जे घरी मस्तपैकी बनले होते ना. ॲटलिस्ट सराउंडिंग तरी पाहून ती थोडंफार खाईन. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.